महाराष्ट्र काँग्रेसचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना उद्देशून गुंगी गुडिया अशी एक्सपोस्ट. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील? काँग्रेसची सुनेत्रा पवारांवर टीका. विचारलेल्या प्रश्नांवर जर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उत्तर देत नसतील तर त्यांच्यावरील आरोप योग्यच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं गुंगी गुडियाच्या एक्सपोस्टला समर्थन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांची माफी मागावी. काँग्रेसने केलेल्या टीकेवरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. काँग्रेस आपला इतिहास विसरली का? काँग्रेसच्या टीकेवरती विजय केसरकर यांची प्रतिक्रिया. तर इंदिरा गांधींना देखील गुंगी गुडिया म्हटलं जात होतं. गुंगी गुडिया बोलणं महिला नेतृत्वाचा अपमान, केसरकरांनी व्यक्त केलं मत. अजितदादा आक्रमकपणे बोलायचे, ते अन्याय सहन करत नव्हते. मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडनं ती अपेक्षा नाही, कारण अजित पवारांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंचा मार्ग मोकळा. तिढा आजच सुटण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, पुढच्या 1 ते 2 दिवसात पद मिळण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली. भरत गोगावले पालकमंत्रीपदावरती दावा करत असले तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. भेटीत अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याची माहिती. सीएसएमटी सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करायला भारतीय रेल्वेची मंजुरी. नवी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांच्या वतीनं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार. मिठी नदीच्या विकासाची जबाबदारीही आता अदानी समूहाकडे. धारावी पुनर्विकासाचा भाग म्हणून मिठी नदी विकास प्रकल्प राबवणार. 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित करणार. नदी किनारी कॅफे, व्ह्यूइंग डेक आणि सांस्कृतिक स्थळं तसंच वृक्षारोपण केलं जाईल. रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये 11 ग्रामपंचायतींचे ग्रामस्थ एकवटले. बल्क ड्रग प्रकल्पाच्या विरोधात प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची माहिती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टी विरोधामध्ये आज महापालिकेवरती मोर्चा. आज शहर बंदची ही हाक. राजकीय पक्ष, व्यापारी आणि सामाजिक संघटना एकत्र येत महापालिकेवरती मोर्चा काढणार. भंडाऱ्याच्या डोंगरी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जळालेल्या स्थितीमध्ये आढळली मतदारांची ओळखपत्र. SIR सुरू असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये प्रचंड खळबळ. सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश. अभिजित दिपके यांना Z+ सुरक्षा द्या. त्यांचीही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते. कास्ट्राईब महासंघाची मागणी. अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका, कास्ट्राईब महासंघाचा दावा. सोलापुरातील 450 कोटीचा आदिनाथ साखर कारखाना 120 कोटी रुपयात विकणार असल्याचा आरोप. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखान्यावरती पाऊल ठेवू देणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांचा इशारा. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. साखर कारखान्याला ठोकलं टाळं. भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याकडनं थकीत ऊस बिलं न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. एसआयटी मार्फत केला जात होता विलास घुलेच्या हत्येचा तपास. केस तालुक्यातील टाकळीमध्ये 21 जून रोजी विलास घुलेंची हत्या. अकोल्याच्या बाळापुरातील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक. घरमालकावरती मुलीवरती अत्याचार करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. आरोपी पवन वडगावेला नांदेडमधून अटक. मुंबई पोलीस दलामध्ये मोठा वेतन घोटाळा उघड. वेतनाच्या नावाखाली तब्बल 6.5 कोटींवरती डल्ला. 10 जणांना पोलीस कर्मचारी असल्याचं दाखवून त्यांच्या नावे पगार मंजूर केला. कार्यालय अधीक्षकासह वरिष्ठ लिपिक निलंबित. समतानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. साताऱ्यातल्या नागठाणे इथे LCBने चुरमुऱ्याच्या पोत्यात लपवून नेला जाणारा बंदी असलेला गुटखा जप्त. सांगलीहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकवरील कारवाईमध्ये 25,15,000चा मुद्देमाल जप्त. 1 जण ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातनं मैत्रिणीकडे जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 16 वर्षाची विद्यार्थिनी 2 ऑगस्टपासून बेपत्ता. पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल. तपास अजूनही सुरू.
जळगावच्या गणपती नगरामध्ये ऑइल लीक होत असल्याचं सांगून अज्ञात चोरट्यांनी फळ विक्रेत्याच्या कारमधील 12,50,000ची रोकड लंपास केली. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला अपघात. बसने दिली टँकरला जोरदार धडक. बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. धुळ्यात आरटीओच्या कारवाई दरम्यान भीषण अपघात. कंटेनरच्या धडकेमध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. आरटीओ कर्मचाऱ्यानं थांबवण्याचा प्रयत्न केला असता अपघात झाल्याची माहिती. पुण्यामध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमोर भाडेवाढीचा प्रस्ताव. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडं 25 रुपयेऐवजी 30 रुपये करण्याचा विचार. तर प्रति किलोमीटरचा दर हा 17वरनं 20 रुपये करण्यात येईल. राज्यातल्या कारागृहातील रिक्त पदभरतीला गती देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश. तर भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती 15 दिवसात सादर करण्याचे आदेश. कारागृहातील मनुष्यबळाच्या कमतरतेची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. कोल्हापूरच्या खिद्रापूर इथल्या कोपेश्वर मंदिराची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले. कामाच्या तपासणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 44 कोटींचा निधी मंदिरांच्या विकासासाठीच वापरण्याचे आदेश देण्यात आले. काम पूर्ण होण्याआधीच कोल्हापुरामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा घाट. 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं उद्घाटन. मात्र अंतर्गत कामासह नाट्यगृहाच्या बाहेरील भागातील अनेक कामं अपूर्ण. नाशिक शहरामध्ये अवघ्या 2 दिवसात डेंग्यूचे 7 नवे रुग्ण. जुलै महिन्यामध्ये 33 डेंग्यू रुग्ण पॉझिटिव्ह. ऑगस्टच्या पहिल्याच 2 दिवसामध्ये आणखी 7 रुग्णांची भर. पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला मिळाल्या पहिल्या महिला महासंचालक. वर्षा आगलावे यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या 54व्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. संस्थेच्या 176 वर्षांच्या इतिहासात संस्थेचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला. पालघरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केली इलेक्ट्रिक व्हिंटेज कार. आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाला पारंपरिक वारशाची जोड. विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट. तसंच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान मोठी 14 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. तिलारी धरण 84.66%. तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्गही सुरू. सांगलीतून 6 ऑगस्टला सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा यासाठी विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना होणार. 9 ऑगस्टला भारतीय सैनिकांसाठी रक्तदानाचा मुख्य कार्यक्रम आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख पाहुणे उपस्थित असतील. रायगडामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून हलक्या सरी. त्यामुळे झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख 28 धरणांपैकी 24 धरणं 100% भरली आहे. जिल्ह्यामध्ये 95.72% पाणी साठा आहे. उर्वरित 4 धरणांमध्ये सुद्धा 60%हून अधिक पाणी साठा. शिक्षण सम्राट डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन. ज्ञानदेव यशवंतराव पाटील असं त्यांचं मूळ नाव. तर नवी मुंबई पुण्यामध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठाची स्थापना. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियम. त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपालही होते. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये ढगफुटी. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक निवासी भागांमध्ये पाणी शिरलं. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. जम्मू आणि काश्मीरमधल्या अवलूस वनक्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. त्यामुळे वटळ, आरा, ओढाळा पूर. परिसरातील नागबल आणि आसपासची गावं पाण्याखाली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना नाही. नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला. धरणातील पाणीसाठा 97%वरती गेलाय. धरणातून पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना इशारा. कोल्हापुरातल्या पडळी पुलावरनं पाणी वाहू लागलंय. पूल पाण्याखाली गेल्यामुळे शेतीच्या कामासाठी गेलेले शेतकरी अडकले होते. बोटीच्या मदतीनं स्थानिक शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे पूल गेला होता पाण्याखाली. वाशिम जिल्ह्यातील धरणं अद्यापही तहानलेलीच. 162 प्रकल्पांमध्ये केवळ 22.47% पाणीसाठा. दमदार पावसाची प्रतीक्षाच. तर 30 जुलैला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नाशिक आणि गोदावरी पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाचा जायकवाडीवरती परिणाम. धरणाचा पाणीसाठा 89.44%वरती.
धरणामध्ये 27,507 क्युसेक वेगानं पाण्याची आवक, डाव्या कालव्यातनं 700 क्युसेक तर उजव्या कालव्यातनं 1,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. इंडोनेशियाच्या सुमात्रा प्रांतामध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे पूर, अनेक भाग पाण्याखाली. पाडांग शहर आणि आसपासच्या परिसराला पुराचा फटका, जनजीवन विस्कळीत.